जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे वाक्य मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकांनी ऐकलंच असेल। असं म्हणण्यामागं अनेक कारणं आहेत। परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे। महाराष्ट्राच्या मध्यभागी असूनही हा जिल्हा कायमच समस्येने ग्रस्त असतो। राजकारणाच्या बाबतीतही या जिल्ह्याची हीच अवस्था आहे। या जिल्ह्यात तालुके तर 9 आहेत, मात्र विधानसभा मतदारसंघ केवळ 4च। परिणामी जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। तसंच हा जिल्हा नेहमीच धक्कादायक निकाल देण्यातही माहीर आहे। मागील म्हणजेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर या जिल्ह्यातून 4 मतदारसंघात 4 वेगवेगळ्या पक्षांचे आमदार निवडून आले होते। यातलंच एक मतदारसंघ म्हणजे पाथरी मानवत सोनपेठ विधानसभा मतदारसंघ। पाथरीत काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत। 2019 मध्ये पाथरीची जागा काँग्रेसने जिंकली, त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला असून राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबाजानी दुर्राणी यांनीही पाथरीतून विधानसभेची उमेदवारी मागत तयारी सुरू केल्यानं परभणीच्या पाथरी मतदारसंघात बाबाजानी दुर्राणी की वरपुडकर असा पेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर निर्माण झालाय। तर महायुतीत सध्या या मतदारसंघात मोहन फड यांनी पूर्णपणे दावा ठोकला आहे। अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या पेचात महायुतीचा फायदा होणार का, याबाबतचं गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, शिर्डीचे ग्रामदैवत साईबाबा यांचे जन्मस्थान आणि सिंचन व्यवस्थेने परिपूर्ण असलेला मतदारसंघ म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। परभणी जिल्ह्यातील दुसरा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणूनही पाथरीला ओळखलं जातं, कारण या विधानसभा मतदारसंघात 1-2 नव्हे तर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि सोनपेठ या 3 तालुक्यांचा समावेश आहे। इतकंच नव्हे तर परभणी तालुक्यातील ही काही गावं या विधानसभा मतदारसंघात जोडली आहे। सर्व काही विकासाला पोषक असताना केवळ दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आतापर्यंत न मिळाल्यानं पाथरी विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा प्रचंड अभाव आहे। रोजगार, रस्ते, शिक्षण, आरोग्य एक ना एक अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मतदारसंघातील जनतेनं आतापर्यंत अनेक पक्ष अपक्षांचे आमदार निवडून दिले, मात्र मतदारसंघातील परिस्थिती जशी होती तशीच राहिली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील गणित कुणाच्या पथ्यावर पडणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। या मतदारसंघाच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर पाथरी विधानसभा मतदारसंघ हा 1990 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 1990 ते 2004 पर्यंत इथे सलग 15 वर्ष शिवसेनेचे हरिभाऊ लहाने हे आमदार होते। त्यांनी मतदारसंघावर आपलं एकहाती वर्चस्व निर्माण केलं होतं। मात्र 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांनी हरिभाऊ लहाने यांचा पराभव करून त्यांच्या मतदारसंघावरच वर्चस्व संपुष्टात आणलं। मात्र या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी बाबाजानी दुर्राणी यांना केवळ 5च वर्ष संधी दिली आणि पुन्हा 2009ला मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल देत मीरा रेंगे यांच्या रूपानं आमदार निवडून दिला। या मतदारसंघातील वेगळेपण म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे हे सगळे मोठे पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते। या निवडणुकीत इथल्या मतदारांनी सर्व मोठ्या पक्षातील मातब्बर नेत्यांचा पराभव करत थेट अपक्ष उमेदवारालाच निवडून दिलं होतं। त्या निवडणुकीत येथील मतदारांनी सर्व राजकीय दिग्गजांना आश्चर्यचकित करत अपक्ष उभ्या असलेल्या मोहन फड यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आणि आपलं वेगळंपण दाखवून दिलं। यानंतर 2014 ते 2019च्या काळात मोहन फड यांनी अनेकदा भाजपा आणि शिवसेनेत ये-जा केल्यानं आणि म्हणावा तसा विकास न झाल्यानं 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवलं। या निवडणुकीत या मतदारसंघातील गणित राज्यातील राजकीय संघर्षामुळे निश्चितच बदलली आहे। या मतदारसंघात मराठा समाजाचा मताधिक्य सर्वाधिक आहे। या पाठोपाठ धनगर, मुस्लिम, दलित आणि ओबीसी मतांचे प्रमाणही अधिक आहे। त्यामुळे इच्छुकांनी सर्वच जाती धर्मातील मतदारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात महाविकास आघाडीत परभणी आणि पाथरी हे काँग्रेस आणि गंगाखेड, जिंतूर हे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे।
आहे, तर महायुतीमध्ये पाथरी, परभणी आणि जिंतूर हे मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे होते. भाजपाच्या जिल्ह्यात प्राबल्य नसल्याने गंगाखेड हाच एकमेव मतदारसंघ भाजपकडे असायचा. मात्र यंदाची राजकीय परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे भाजपा शिवसेना कुठले मतदारसंघ एकमेकांना देणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मोहन फड हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना आपला गड असलेला मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे इथं भाजपा की शिवसेना कुणाचा उमेदवार उभा राहतो हा देखील प्रश्नच आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या सुरेश वरपुडकर यांना 1,05,217 मत मिळाली होती, तर भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या मोहन फड यांना दुसऱ्या क्रमांकाची 90,559 मतं मिळाली होती, तर वंचित आघाडीच्या विलास बाबर यांनी 21,702 मतं घेतली आणि अपक्ष जगदीश शिंदे यांनी 8,520 मतं मिळवली होती. विशेष म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस अशी लढत झाल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या वरपुडकर यांनी 14,738 मतांची बाजी मारली होती. या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मतदारसंघ सोपा वाटत असला तरी त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस त्यांच्याच पराभवाचे कारण बनू शकते. त्याला कारण म्हणजे नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांनाच उमेदवारी देण्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. त्याला कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम चेहऱ्यांना संधी न दिल्याने महाविकास आघाडीवर मुस्लिम मतदार नाराज आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मतदारसंघातून बाबाजानी दुर्राणी यांना तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी देखील तिकीट मिळावं म्हणून अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र आता या जागेवर काँग्रेसनं वरपुडकर यांनाच तिकीट जाहीर केल्यानं महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत शरद पवार गट प्रामुख्याने बाबाजानी दुर्राणी हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजपच्या वतीनं पुन्हा एकदा माजी आमदार मोहन फड हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आमदारांनी अद्यापपर्यंत पाहिजे त्या पद्धतीने विकास करता आलेला नाही. विशेष म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात उल्लेख केलेल्या मतदारसंघातील साई जन्मभूमीचा विकास आराखडाही अद्याप रखडलेला आहे. यासह इतरही अनेक मोठे प्रश्न प्रलंबित आहेत. या मतदारसंघात रस्ते आणि दळणवळणाची मोठी समस्या आहे. साईबाबांच्या जन्मस्थानाला रेल्वेने जोडावं यासाठी अनेक वर्षापूर्वीपासून मानवत, पाथरी, परळी या रेल्वे मार्गाची मागणी होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी या मागणीबाबत फारसे गंभीर दिसून येत नाही. इतकंच नव्हे तर मतदारसंघातील 3ही तालुक्यात बस स्थानकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व समस्यांचा विचार करून येथील मतदार कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतात, भाजपा की काँग्रेस की आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पाथरी विधानसभेतील मतदार या निवडणुकीतही एखादा धक्कादायक निकाल देतील का हे तर आगामी निवडणुकींच्या निकालानंतर कळेल. आपण वेळोवेळी इथल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारच आहोत. तत्पूर्वी पाथरीचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायचंय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.